नमस्कार मंडळी. खारे आप्पे तुम्ही खूपदा बनवून खाल्ले असतील, रव्याचे, तांदळाचे, डाळीचे. पण तुम्ही कधी ओला नारळ आणि गूळ घालून गोड आप्पे कधी खाल्लेत का? नसेल खाल्ले ना, तर आत्ताच हा रेसिपी व्हिडिओ आहे ना, सेव्ह करून ठेवा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. आता इथं मी सगळ्यात आधी ना गूळ थोडासा असा चिरून घेत आहे. तुम्ही जर गुळाची पावडर जरी घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे. इथं लगभग 1 वाटी गूळ मी चिरून घेतला होता. हे बघा. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडला ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता ज्या वाटीने मी गूळ मोजून घेतला होता, त्याच वाटीने ना मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये एवढं पाणी आपल्याला लागणार आहे. गॅस चालू केला आणि त्यावर हे पातेलं ठेवायचं आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं. याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही, फक्त यामधला जो गूळ आहे ना, तो वितळून घ्यायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे हे थंड होतं तोपर्यंत ना 1 वाटी इथं मी बारीक रवा घेतला आहे. तुम्ही बारीक घ्या किंवा जाड रवा घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडासा फिरवून घ्यायचा आहे. खूप जास्त याचं असं पावडर करण्याची गरज नाही, फक्त थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मी इथं 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी इथं मी लगभग अर्ध्या वाटीच्या थोड्यापेक्षा जास्त गहू पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं मी जो ओला नारळ असतो ना, तो अर्धा नारळ, याचा जो तपकिरी भाग आहे ना, तो काढून टाकला आणि छोटे छोटे तुकडे करून हा देखील मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असा बारीक असा वाटून घेत आहे. तुम्ही किसून जरी घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे. हे व्यवस्थित असं मी बारीक करून घेतलं आणि जे आपण रवा आणि पीठ जे आपण भांड्यामध्ये काढून घेतलं होतं ना, त्यामध्ये हे घातलेलं आहे. हे बघा. त्यानंतर 2 ताज्या विलायची कुटून यामध्ये घातल्यात. थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे गोडाचा कोणताही पदार्थ चवीला अतिशय भारी लागतो. आता जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते यामध्ये थोडंसं घालायचं. खूप जास्त एकखट्टी घालायचं नाही, थोडंसं घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा. व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेत आहे. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता ना, ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. पण ही रेसिपी ना मंडळी खूप भारी लागते आणि अगदी नो फेल रेसिपी आहे. मुलांना जर काहीतरी गोड खायचं असेल किंवा तुम्हालासुद्धा काहीतरी गोड खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. खूपच भारी लागतो. यामध्ये आपण ओला नारळ घातला आहे, वेलची घातलेली आहे आणि गहू पीठ आहे, त्यामुळे पौष्टिक आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. पुन्हा थोडंसं गुळाचं पाणी यामध्ये घालून मी मिक्स करून 10 मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा याला मी थोडंसं मिक्स केलं, तर हे मिश्रण थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे आणि आप्प्यासाठी ना थोडंसं सैलसर बॅटर हवं आहे. आता यामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला आहे, अगदी थोडासा घातलेला आहे, म्हणजे आप्पे ना असे दाटल्यासारखे होणार नाही, असे मस्त आतून असे खुसखुशीत होतील. त्यासाठी अगदी थोडासा सोडा घालायचा. नाही घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. बरं मंडळी, इथं तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडतीचे ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता जे काही आवडत असेल ना ते तुम्ही इथं घालू शकता. पण इथं मी ना साधे प्लेन आप्पे बनवते, का तर जे घरात साहित्य अवेलेबल आहे ना त्यातच हे मी बनवत होते. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. उरलेलं जे गुळाचं पाणी आहे ना ते देखील यामध्ये घालून बॅटर सैलसर करून घेतलं. आता इथं आप्पे पात्र मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गॅस अतिशय लहान केला आहे आणि थोडंसं साजूक तूप यामध्ये घालायचं. मस्त हे गाईचं तूप आहे आणि यामुळे ना ह्या आप्प्यांची चव मंडळी खूप भारी येते. त्यामुळे याच पद्धतीने जर तुम्ही बनवणार असाल ना तर जरूर बनवा आणि रेसिपी तुम्हाला आवडली ना तर जरूर कमेंट करून मला सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ट्राय केलं, तुम्हाला म्हणजे आवडली की नाही ते देखील मला कमेंट करून जरूर सांगा. आता हे आप्पे पात्र मी व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. गॅस हा लहान ठेवायचा आणि आप्प्याचे जे हे खाणे आहेत ना याच्या कडेने आप्पे सोडून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मध्ये आप्पे सोडायचे. खूप जास्त पण मिश्रण भरायचं नाही आणि खूप कमी पण नाही, मध्यम असं भरून घ्यायचं. आणि त्यानंतर सुरुवातीला ना ज्यावेळेस आपण आप्पे सोडू त्यावेळेस गॅस थोडासा मध्यम करायचा, का तर आपण यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि त्याला प्रॉपर हीट भेटते ना की मग आतून ते खूप मस्त असे हलके फुलके होतात आणि जर व्यवस्थित नाही ना भाजले मग तसे चपटे होतात. त्यामुळे झाकण ठेवून 2 मिनटासाठी गॅस थोडासा मोठा करायचा, खूप मोठा पण नाही, आणि हे व्यवस्थित असे वाफून घ्यायचे. म्हणजे बघा हे कसे मस्त फुललेले आहेत आणि रंगही बघा. ज्यावेळेस हे आप्पे तुम्ही भाजून घ्याल ना यामध्ये आपण जो ओला नारळ, गूळ हे सगळं घातलेलं आहे ना, यामुळे याचा जो सुगंध आहे ना मंडळी तो खूप भारी येतो आणि मुलं देखील आवडीने खातील. जरूर ट्राय करा. आता हे सगळे मी पलटी करून घेत आहे.
2 मिनटासाठी मी भाजून घेतले झाकण ठेवून. इथे तुम्हाला तूप जर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप जर घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे, किंवा तुम्ही तेल लावून जरी भाजून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. पण तुपामुळं ना गोडाचा कोणताही पदार्थ असला ना की चवीला छान लागतो, त्यामुळे थोडंसं तूपच इथं मी घातलं होतं. सगळे आप्पे मी इथं पलटी करून घेत आहे. बरं मंडळी, ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. आणि आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं ना तर जरूर फॉलो करा, अशा सिंपल आणि टेस्टी आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर इथं हे आप्पे बघा मस्त असे भाजलेले आहेत. मधले जे आप्पे आहेत ना ते मी व्यवस्थित असे भाजून घेतल्याच्यानंतर मधले जे 3 आप्पे आहेत ते काढून घेतले. साईडचे आप्पे भाजायला ना मंडळी थोडासा वेळ लागतो, आणि मधले जे आप्पे असतात ना त्यांना हीट लवकर लागते, त्यामुळे ते पटकन भाजले जातात. हे बघा, आणि मस्त हे टुमटुमीत झालेले आहेत. झाकण ठेवून 2-2 मिनटासाठी मी दोन्हीही साईडनी भाजून घेतले, आणि त्यानंतर मग असेच उलटून पलटून हे 1-अर्ध्या मिनटासाठी भाजून घ्यायचे. हे बघा, आणि याला असं कंटिन्यू उलटत राहायचं, म्हणजे कसं दोन्ही साईडने छान असे वरून हलकेसे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट खूप मस्त तयार होतात. हे बघा, आता हे सगळे आप्पे व्यवस्थित असे भाजलेले आहेत. त्यांचा रंग बघा किती मस्त आलेला आहे. आता हे सगळे आप्पे मी काढून घेत आहे. आता याच बॅटरपासून तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते, म्हणजे तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर याच बॅटरपासून तुम्ही याचे छोटे छोटे पॅनकेक बनवू शकता, किंवा छोटे छोटे असे गोड धिरडे बनवू शकता. हे बघा, आप्पे भाजायला थोडासा वेळ लागतो. सकाळच्या घाई गडबडीमध्ये असे गोड तुम्ही धिरडे बनवून मुलांच्या टिफिनला देऊ शकता. हे बघा किती मस्त रंग आलाय बघा, खूप पटपट तयार होतात. माझ्या मुलांना तर हे आप्पे आणि हे धिरडे दोन्हीही प्रचंड आवडले. मुलांना हे थोडंसं तुम्ही चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट सॉससोबत देऊ शकता, किंवा असंच जरी खाल्लं ना तरी खूप मस्त लागतात. इथं मी हे दोन्हीही बनवून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते बघा. मस्त याला जाळीसुद्धा पडली होती, पहा. मंडळी, ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप आभारी आहे. आणि रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंट करून जरूर सांगा. हे बघा, याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आहे, त्यामुळे जरूर ट्राय करा. बाय.